डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, संत कबीर, संत गाडगे महाराज, माता रमाई, माता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रथम माझे कोटी कोटी प्रणाम। त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेली मान्यवर मंडळी यांना सर्वांना माझा सविनय जय। येथे उपस्थित असलेले बौद्ध उपासक उपासिका लहान बालके यांना देखील माझा सविनय जय। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून मी आजच्या विषयाला सुरुवात करते। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान, त्यातील संविधान उद्देशिका आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांचे जे अधिकार आहेत त्याविषयी आपण इथे बोलणार आहोत। लेखणी तर सर्वांच्याच हातात होती, लेखणी तर सर्वांच्याच हातात होती, ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती, पण देशाची राज्यघटना लिहिण्याची क्षमता फक्त आणि फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तात होती। आपण बघतो की पूर्वीच्या काळी जो भारत देश होता त्या भारत देशावर राजे महाराजे बादशाह राज्य करत होते। त्यानंतर तो कालखंड गेला आणि त्या कालखंडानंतर मग इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले। परंतु ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली त्या दिवसापासून ही जी गुलामगिरी आहे ती गुलामगिरी कायमची तोडण्यात आली। का? कारण की 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि त्यानुसार मग या देशाची जी वाटचाल आहे ती या देशाची वाटचाल त्या दिशेने होण्यास सुरुवात झाली। न्याय स्वातंत्र्य समता बंधुता मूल्यातून या देश महान, न्याय स्वातंत्र्य समता बंधुता मूल्यातून या देश महान, देशच आहे धर्म आमुचा, देशच आहे धर्म आमुचा, धर्मग्रंथ अना संविधान। असं म्हणतात ना की एखाद्या समाजाच्या गर्भामध्ये ज्यावेळी म्हणजे जे सर्वसामान्य असतात आणि त्या सर्वसामान्यांच्या ज्या पीडा आहेत किंवा त्यांचे जे त्रास आहेत ते महाभयंकर होतात आणि त्यावेळी त्यांना प्रसूत करण्यासाठी एखादा महात्मा जन्माला येतो आणि त्याप्रमाणे आपले प्रसूत झालेले म्हणजे संविधान होय आणि त्या संविधानाला जन्माला घालणारा महात्मा म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय। ज्यावेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरवले त्यावेळी एक कॅबिनेट मिशनची स्थापना करण्यात आली आणि या कॅबिनेट मिशनचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि यामध्ये एकूण 22 समित्या होत्या आणि यामध्येच एक घटना मसुदा समिती होती आणि या मसुदा समितीचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि यानुसारच म्हणजे त्यानुसार भारताची राज्यघटना लिहिण्यात आली। तर ही जी भारताची राज्यघटना आहे त्या भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण 448 कलम आहेत आणि त्याचप्रमाणे यामध्ये म्हणजे जे भारताची जी राज्यघटना आहे जे संविधानाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये जवळजवळ 1,17,369 इतके शब्द आहेत आणि ही जी राज्यघटना आहे ती राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतके त्यांना म्हणजे इतके परिश्रम त्यांना घ्यावे लागले। जे म्हणजे घटना समितीमध्ये बरेचसे लोक जे होते ते समाविष्ट होते परंतु त्यातील जे सदस्य आहेत ते या ना त्या कारणामुळे कधी उपस्थित राहू शकत नव्हते किंवा कधी येत नव्हते परंतु एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते मात्र अगदी शेवटपर्यंत हे जे संविधान जे तयार करत होते त्या संविधानामध्ये त्यांनी म्हणजे कधीच दिरंगाई केली नाही किंवा कधी गैरहजर राहिली नाही। त्यांनी म्हणजे जे कार्य त्यांनी जे हाती घेतलं होते ते त्यांनी एकही दिवस त्यामध्ये असा वाया घालवले नाही। पूर्ण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ते तिथे उपस्थित राहिले। इतके दिवस त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांनी ही भारताची राज्यघटना तयार केली आणि
राज्यघटना आहे ती राज्यघटना संपूर्ण जगातील म्हणजे सगळ्यात मोठी राज्यघटना आहे, एक लिखित राज्यघटना आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे लोकशाहीला महत्त्व देण्यात आलेलं आहे. जसं अब्राहम लिंकन आहे, त्या अब्राहम लिंकन म्हणतात की लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या द्वारे निर्माण केलेले राज्य म्हणजे काय तर लोकशाही. आपण बघतो की भारताची जी राज्यघटना आहे ती कशावर आधारलेली आहे तर लोकशाहीवर आधारलेली आहे. आता लोकशाही म्हणजे काय, काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी मतदान केलं हे की नाही, म्हणजे आपण काय करतो या मतदानामध्ये आपला जो राजा आहे किंवा आपला जो नेता आहे तो आपण काय करत असतो स्वतः निवडत असतो, त्याला आपण स्वतः मतदान देत असतो. एक हे जे मतदान ही जी अशी गोष्ट आहे ती संपूर्ण भारत देशातील लोकांना काय करत असते एकसंघ बनवत असते. मग कशी एकसंघ बनवते तर आपण बघतो की आधी टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी असो म्हणजे एखाद्या श्रीमंत व्यक्तीपासून ते झोपडपट्टीमध्ये राहणारा एखादा गरीब माणूस जरी असेल तो या दिवशी काय करत असतो मतदान करत असतो. म्हणजे एक व्यक्ती एक मत. जसं आपण बघतो की अदानी अंबानी आहेत ते आपल्या पैशाच्या जोरावर लाखो करोडो शेअर्स ते विकत घेऊ शकतात, परंतु त्याप्रमाणे ते मतदान करू शकतात का नाही. ते सुद्धा आपल्यासारखंच साधारण सर्वसामान्य व्यक्तींसारखंच ते सुद्धा काय करतात त्या दिवशी मतदान करतात. म्हणजेच काय आहे तर लोकशाही आहे. आता आपण बघतो की आपण नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख काय करतो घटनेचे शिल्पकार. मग यांना आपण शिल्पकार का बरं म्हणतो, त्यांनाच का म्हणतो आपण शिल्पकार. घटना समितीमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते का राज्यघटना तयार करताना, नाही तर अनेक लोक त्यांच्याबरोबर यामध्ये काम करत होते. परंतु एक शिल्पकार जो असतो त्या शिल्पकाराचं काम काय असतं, शिल्पकार काय करत असतो दगडामधून एक मूर्ती घडवत असतो आहे की नाही. त्या दगडाला तो काय करत असतो एक योग्य आकार देत असतो, त्यामध्ये जे त्याला कमी वाटतं त्याचं तो काय करत असतो त्याची म्हणजे ती कमतरता आहे ती कमतरता तो भरून काढत असतो आणि जे जास्तीचं आहे ते तो काय करत असतो काढून टाकत असतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं ही राज्यघटना तयार करताना संपूर्ण जगाचा त्यांनी अभ्यास केला आणि मग संपूर्ण जगाचा अभ्यास करून या देशाला, कारण या भारत देशामध्ये आपण बघतो की सर्व धर्माचे, वंशाचे, जातीचे वेगवेगळे लोक इथे पुण्या गोविंदाने आपल्याला राहताना दिसून येतात आहे की नाही. आपण आताच काही दिवसांपूर्वी संविधानाचा अमृत महोत्सव म्हणजे 75वा संविधान दिवस आपण साजरा केला. म्हणजे 75 वर्ष झाली की या भारत देशामध्ये सर्वजण काय करत आहेत अगदी पुण्या गोविंदाने राहत आहेत. म्हणून त्यांनी आपल्या भारत देशाला साजेशी म्हणजे सगळ्या धर्माचा, वंशाचा, जातीचा, सगळ्या प्रकारच्या लोकांचा त्यांनी विचार करून काय केली ही राज्यघटना तयार केली. म्हणजे आपण बोलतो ना की एखाद्या गोष्टीला फायनल प्रूफ रिडिंग किंवा फायनल जसं करतो आपण, तर ती जबाबदारी कोणी पार पाडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार पाडली आणि म्हणूनच त्यांना काय केलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण घटनेचे शिल्पकार असे म्हणतो. आता आपण नेहमी इथे आल्यानंतर संविधान उद्देशिका आहे ती संविधान उद्देशिकेचा आपण काय करत असतो वाचन घेत असतो, पण त्याच्यामध्ये सांगितलेल्या ज्या निरनिराळ्या गोष्टी आहेत त्याचं ज्ञान सुद्धा आपल्याला असायला पाहिजे. नुसतं आपण बोलून काही उपयोग नाही, परंतु त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. खरं तर ही जी प्रास्ताविका आहे तिला आपण काय म्हणतो उद्देशिका, प्रास्ताविका किंवा घटनेचा सार असं आपण तिला म्हणतो. तर हे जे घटनेचं सार आहे एक घटनेचं सार जर आपण ही उद्देशिका आहे ती जर आपण व्यवस्थितरित्या समजून घेतली तर एक प्रकारे काय केलं आपण राज्यघटना समजून घेतली. तर सगळ्यात अगोदर म्हणजे ही जी उद्देशिका आहे ती काय आहे संविधानाचा पाया आहे एक प्रकारे. तर हे जे संविधान होतं किंवा संविधानाची उद्देशिका होती ती कोणी लिहिली तर पंडित जवाहरलाल नेहरू आहेत त्यांनी लिहिली, परंतु त्याच्यामध्ये नंतर काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काही कमतरता जाणवल्या, मग त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा दुरुस्ती केली आणि त्यानुसार हे जे प्रास्ताविक आहे ते प्रास्ताविक तयार करण्यात आलं. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न
प्रश्न होता की ही जी प्रास्ताविका आहे तिची सुरुवात कशी करायची. आता घटना समिती होती, त्यामध्ये सगळ्या जातीचे लोक होते, हिंदू होते, मुसलमान होते, त्यानंतर शीख होते, ख्रिश्चन होते. तर एक हिंदू सदस्य होता, तो काय म्हणाला की याची सुरुवात आपण अशी करूया की ईश्वराला साक्षी मानून वगैरे असे याची सुरुवात करूया. तर मग बाकीचे म्हणाले की जर आपण अशी सुरुवात केली तर काय होईल, फक्त जे हिंदू लोक आहेत तेच काय करतील, ह्याचं पालन करतील, बाकीचे लोक ह्याचं पालन करणार नाही. मग एक मुस्लिम सदस्य होता, तो मुस्लिम सदस्य म्हणतो की या उद्देशिकाची सुरुवात आपण असं करूया, अल्लाह को हाजिर नाजिर मान के. मग ते म्हणतात की अरे मग फक्त मुसलमान लोकच याचं पालन करतील. त्यानंतर मग एक ख्रिश्चन माणूस उभा राहतो, तो म्हणतो की मग आपण याची सुरुवात अशी करूया, इन द नेम ऑफ गॉड. मग तरी सुद्धा तोच प्रश्न उभा राहतो की तेव्हाही काय होईल, फक्त ख्रिश्चन लोकच याचं पालन करतील. मग त्यानंतर एक शीख माणूस उभा राहतो, तो म्हणतो की आपण असं करूया की वाहेगुरु की खालसा वाहेगुरु की फतेह अशी याची सुरुवात करूया. पण मग म्हणजे हे जे संविधान होतं, त्या संविधानामध्ये आपल्याला कोणत्या एका धर्माला वंशाला आपल्याला महत्त्व द्यायचं नव्हतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की आपण याची सुरुवात काय करूया, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक. आपण म्हणतो ना आम्ही भारताचे लोक, अशी आपण सुरुवात करतो की नाही. तर त्याप्रमाणे ते म्हणतात की आपण याची सुरुवात अशी करूया, आम्ही भारताचे लोक आमच्या प्रती हे संविधान अंगीकृत समर्पित करीत आहोत. का त्यांनी अशी सुरुवात केली, कारण की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की भारत देशामध्ये काय आहे, वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, वंशाचे लोक इथे आहेत. आणि म्हणून त्या सर्व भारतीयांना काय करायचं होतं, यामध्ये त्यांना समाविष्ट करून घ्यायचं होतं. कुठल्या एखाद्या जातीला, धर्माला, वंशाला त्यांना महत्त्व द्यायचं नव्हतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, याची सुरुवात कशी केली, आम्ही भारताचे लोक अशी त्याची सुरुवात केली. म्हणजेच ही जी राज्यघटना आहे, ती राज्यघटना कुठल्या एखाद्या ईश्वराने किंवा ईश्वराच्या एखाद्या प्रेषिताने किंवा अल्लाने किंवा गॉडच्या मेसेंजरने ती निर्माण केलेली नाही, किंवा कुण्या एका अलौकिक शक्तीमुळे ती निर्माण झालेली नाही, तर ती कुणामुळे निर्माण झालेली आहे, आपल्यामुळे. आपण स्वतः ती निर्माण केलेली आहे. जसं अब्राहम लिंकन म्हणाले ना, लोकांनी लोकांच्यासाठी लोकांद्वारे निर्माण केलेली राज्यघटना. म्हणजे ही जी राज्यघटना आहे ती आपण स्वतः तयार केलेली आहे, की यामध्ये म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याद्वारे निर्माण केलेले जे कायदे आहेत किंवा मग जे काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या याच्यामध्ये काय केलेल्या आहेत, समाविष्ट केलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये दुसरा महत्त्वाचा भाग होता की म्हणजे याचं स्वरूप कसं असेल. तर याच्यामध्ये 5 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. सा, स, ध, लो, ग. सा म्हणजे सार्वभौम, स म्हणजे समाजवादी, ध म्हणजे धर्मनिरपेक्ष, लो म्हणजे लोकशाही, ग म्हणजे गणराज्य. आपण म्हणतो ना आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा आपण म्हणतो की नाही. तर मग आता सार्वभौम म्हणजे काय, सार्वभौम म्हणजे काय, तर ही म्हणजे कुणाच्या बंधनाखाली नसेल. जसं आपण बघतो की पूर्वी काय होतं, इंग्रज लोक इथे राज्य करत होते, राजे महाराजे राज्य करत होते. पण त्यानंतर काय झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी राज्यघटना तयार केली तर त्यावेळी इथे कोणाचं राज्य, म्हणजे आपलं लोकांचं राज्य. जसं इथला जो नेता आहे किंवा म्हणजे ते निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला दिलं. त्यानंतर समाजवादी, समाजवादी म्हणजे काय, तर यामध्ये जसं आपण बघतो की भारत देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग वगैरे आहेत, कारखाने आहेत. तर यामध्ये त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये जे आपण बघतो की भारत देशामध्ये म्हणजे कुठली एकच हे नाही, म्हणजे की काही जे उद्योग आहेत ते काय आहेत, खाजगी स्वरूपाचे आहेत, काही जे उद्योग आहेत ते सरकारी स्वरूपाचे आहेत, म्हणजेच काय तर समाजवादी. त्यानंतर काय, धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, की तेच की इथे आपण बघतो की इथे वेगवेगळ्या
जातीचे धर्माचे वंशाचे लोक राहतात. सर्वजण आपले सण आहेत, उत्सव आहेत, आपले जे रीतिरिवाज आहेत ते काय करत असतात, म्हणजे गुण्या गोविंदाने पार पाडत असतात. आपण म्हणजे दुसरे जसं उदाहरणार्थ मुस्लिम लोक जर त्यांची रमजान ईद साजरी करत असेल तर आपण त्याच्यामध्ये काही आडकाठी आणत नाही, म्हणजे गुण्या गोविंदाने ते काय करतात, त्यांचं सण साजरा करतात. जसं आपण बघतो की आपलं जे कॅलेंडर आहे ते कॅलेंडरमध्ये काय केलेलं आहे, वेगवेगळ्या धर्माच्या धार्मिक सुट्ट्या दिलेल्या आहेत, आहे की नाही. म्हणजेच काय, धर्मनिरपेक्ष, म्हणजे इथे प्रत्येक धर्माला इथे आपले जे रीतिरिवाज आहेत किंवा आपले जे सण उत्सव आहेत ते गुण्या गोविंदाने आपण काय करू शकतो, साजरे करू शकतो. त्यानंतर आहे लोकशाही. लोकशाही म्हणजे की आपण आपला स्वतः नेता काय करू शकतो, निवडू शकतो. आणि गणराज्य. गणराज्य म्हणजे काय की येथे जो राजा आहे तो म्हणजे आपण बघतो की पूर्वीच्या काळी जर एखादी व्यक्ती जर राजा असेल तर तिचा मुलगा सुद्धा काय व्हायचा, राजा व्हायचा. म्हणजे वंश परंपरागत काय होती, ती परंपरा चालू होती. म्हणजे की राजा हा राजाच्या पोटी नाही तर तो कशातून जन्माला आला पाहिजे, मतपेटीतून जन्माला आला पाहिजे. म्हणजे आपल्या स्वतःच्या निर्णयाने आपल्याला असं वाटतं की हा योग्य नेता आहे जो देशाचा कारभार काय करू शकतो, योग्य रीतीने चालू शकतो. त्याप्रमाणे त्यानंतर की ही जी मग तिसरी जी गोष्ट होती ती म्हणजे काय, याचा उद्देश काय असेल, या घटनेचा उद्देश काय असेल. तर जसं आपण बघतो की सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक म्हणजे इथे सर्वांना काय झालं पाहिजे, सामाजिक, राजनैतिक आणि आर्थिक न्याय मिळाला पाहिजे. सामाजिक न्याय म्हणजे काय, तर इथे कुठल्याही व्यक्तीमध्ये काय करता येणार नाही, भेदभाव करता येणार नाही. हा उच्च, तो नीच, हा कनिष्ठ आहे, हा उच्च दर्जाचा आहे, हा श्रीमंत आहे, गरीब आहे, असा भेदभाव इथे पाळला जाणार नाही. म्हणजेच काय, तर सामाजिक न्याय. आता राजनैतिक न्याय म्हणजे काय, तर राजनैतिक न्यायामध्ये दोन गोष्टी अंतर्भूत आहेत. एक गोष्ट म्हणजे की प्रत्येक व्यक्तीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती काय करू शकते, म्हणजे तिला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जी व्यक्ती म्हणजे आपल्या वयाचे 21 वर्ष पूर्ण करेल ती काय करू शकते, निवडणूक लढवू शकते. म्हणजेच काय, तर राजनैतिक न्याय. आणि त्यानंतर आहे आर्थिक न्याय. आर्थिक न्याय म्हणजे काय, इथे प्रत्येक जण आपलं जी मिळकत आहे, जे आपण उदरनिर्वाहासाठी जो रोज काम वगैरे करत असतो, तर प्रत्येक जण सम्यक मार्गाने, चांगल्या मार्गाने ही मिळकत मिळवू शकतो. म्हणजेच काय, तर आर्थिक न्याय. त्यानंतर पुढे काय सांगितलेले आहे, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. हे मी तुम्हाला धर्मनिरपेक्षतेमध्ये सांगितलं की प्रत्येक जण काय करत असतो, आपापल्या धर्मानुसार आपापल्या धर्माची प्रार्थना, उपासना करण्याचे स्वातंत्र्य मिळणे म्हणजेच काय, तर श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. म्हणजे ही झाली संविधानाची उद्देशिका. या उद्देशिकेचा अर्थामध्ये काय झालेला आहे, संपूर्ण जे संविधानाचा जो अर्थ आहे तो अर्थ त्यामध्ये लपलेला आहे. आता आपण पुढे बघूया की महिलांचे अधिकार, म्हणजे यामध्ये महिलांना कोणते अधिकार दिले गेलेले आहेत. जसे आपण बघतो की म्हणजे पूर्वीच्या काळी जी एखादी महिला आहे ती एखादी महिला म्हणजे जर तिचं लग्न झालेलं नसेल तर ती कुमारिका म्हणून ओळखली जायची, किंवा लग्न झालेलं असेल तर सौभाग्यवती, किंवा मग ती विधवा झाली असेल तर तिच्या नावापुढे काय लावायचो आपण, विधवा लावायचो. किंवा मग एखादी स्त्री आधी तिच्या वडिलांच्या नावाने, भावाच्या नावाने किंवा नवऱ्याच्या नावाने ओळखली जायची. पण आज आपण बघतो की आपल्या नावापुढे डॉक्टर लागतं, शिक्षक लागतं, वकील लागतं, IPS लागतं, कलेक्टर लागतं. मग ही जी देण आहे ती कोणाची देण आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आज आपण बघतो की ज्या देशाचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, त्या राष्ट्रपती झाल्या. तर हे सुद्धा केवळ कशामुळे शक्य झालेलं आहे, तर भारतीय संविधानामुळे शक्य झालेलं आहे. आता म्हणजे हे जे संविधान होतं, ज्यावेळी भारताची राज्यघटना निर्माण झाली, मग राज्यघटना निर्माण होण्याअगोदर भारतामध्ये कुठला कायदा नव्हता का, तर होता. तो म्हणजे कुठला, मनुस्मृतीचा कायदा होता, आहे की नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्यामध्ये नमूद केलेले जे अधिकार आहेत किंवा जे काही
काय केलं, मनुस्मृतीचं दहन केलं. परंतु मनुस्मृतीचं दहन करून ते केवळ तिथे थांबले नाही, म्हणजे की एखाद्या गोष्टीला त्यांनी नकार केला, पण नकार केल्यानंतर ते तिथे थांबले नाही, तर त्याला पर्याय काय असेल, म्हणजे या गोष्टी मला मान्य नाहीये, पण मग त्याला पर्याय काय आहे, हा पर्याय त्यांनी भारतीय राज्यघटनेतून निर्माण केला आहे की नाही. त्याच्यात त्यांनी सांगितलं की या प्रकारे म्हणजे भारताचं संविधान पाहिजे किंवा भारतातील जे अनेक कायदे हक्क अधिकार आहेत ते याप्रमाणे पाहिजे. म्हणजे ते मनुस्मृतीचं दहन करून थांबले नाही. जे आले होते ना आपल्याकडे प्रमुख वक्ते, त्यांनी सांगितलं की ते केवळ मनुस्मृतीचं दहन करून थांबले नाही, तर त्यांनी काय केलं, नवीन त्याच्यातून काय निर्माण करता येईल याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच आली आणि त्यांनी ती जबाबदारी योग्य प्रकारे त्यांनी पार पाडली आणि त्याच्यातून त्यांनी आपल्या देशाला साजेशी अशी राज्यघटना त्यांनी तयार केली. जसं 14वं कलम आहे, ते कलम काय सांगतं की स्त्री आणि पुरुष हे कायद्यापुढे समान आहे. जसा मनुस्मृतीचा कायदा होता, त्या मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये केवळ काय केलं होतं, म्हणजे पुरुषांनाच महत्त्व दिलं गेलेलं होतं, त्यांनाच संरक्षण दिलं गेलेलं होतं. स्त्रियांबद्दल कोणत्याही तरतुदी त्याच्यामध्ये केल्या गेलेल्या नव्हत्या. परंतु त्यांनी जे 14वं कलम लिहिलं, त्या 14व्या कलमानुसार त्यांनी सांगितलं की स्त्री आणि पुरुष हे दोघेही काय आहेत, कायद्यापुढे समान आहेत. त्यानंतर जे 15वं कलम आहे, ते 15व्या कलमामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्त्रिया आणि बालक यांच्याबद्दल त्यांनी विशेष तरतुदींचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर 15(3) हे जे कलम आहे, त्या कलमामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणतीही जी व्यक्ती आहे, म्हणजे धर्म, जात, लिंग, वंश यानुसार त्यांच्यामध्ये भेदभाव करता येणार नाही. त्याचप्रमाणे जे 16वं कलम आहे, त्या 16व्या कलमामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या सरकारी नोकऱ्या आहेत किंवा म्हणजे वेगवेगळ्या जिथे जागा खाली असतील नोकरीच्या, तर त्यानुसार त्या काय केल्या पाहिजेत, भरल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे त्यामध्ये सुद्धा धर्म, लिंग, जात, वंश यानुसार कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही. आणि म्हणूनच केवळ म्हणजे त्यांनी अशा काही अटी, अशा काही तरतुदी आपल्या भारतीय संविधानामध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत. आणि म्हणून स्त्रियांना कुठल्याही प्रकारचं कोणत्याही क्षेत्रात जर त्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर त्या घेऊ शकतात. त्यानंतर आपण बघतो की एक काळ असा होता, शिवाजी महाराजांचा एक काळ होता, त्या काळामध्ये एक हिरकणी होऊन गेली. त्या म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ती हिरकणी दूध विकण्यासाठी काय झाली, गडावर गेली. परंतु संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर गडाचे दरवाजे बंद झाले, कारण गडाचा नियम काय होता, अंधार झाल्यानंतर गडाचे दरवाजे उघडणार नाही. आणि म्हणून तिला तिथून काय झालं, बाहेर पडता आलं नाही. पण तिचं जे बाळ होतं, ते बाळ घरी तिचं वाट बघत होतं. आणि म्हणून तिने काय केलं, एवढ्या अंधाऱ्या रात्री तिने जो अशक्य असणारा जो कडा होता, तो कडा ती उतरून तिच्या घरी गेली. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळाली, तर त्यांनी काय केलं, तिला बोलवलं आणि तिचं साडी चोळी देऊन त्यांनी काय केलं, तिचा सत्कार केला. तर ही जी गोष्ट आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात कुठेतरी राहून गेली. आणि म्हणून त्यांनी जे घटनेचं 42वं कलम आहे, त्या कलमामध्ये त्यांनी काय केलं, ज्या गरोदर स्त्रिया आहेत आणि बाळंतपणामध्ये त्यांनी काय केलं, त्यांना सुट्टीची तरतूद त्यांच्यासाठी करून ठेवली. आणि म्हणून आज आपल्या ज्या असंख्य हिरकणी आहेत, त्या हिरकणी काय करू शकतात, म्हणजे आपल्या बाळाला वेळ देऊ शकतात, त्यांना ते दूध वगैरे पाजू शकतात. हे जे उपकार आहेत ते कोणी करून ठेवलेले आहेत, बाबासाहेबांनी आपल्यावर करून ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण बघतो की आजही आपल्या समाजामध्ये काय नाहीये, जनजागृती नाहीये. म्हणजे आता संविधान म्हणजे काय, संविधानाची उद्देशिका म्हणजे काय, त्याचप्रमाणे जयंती म्हणजे काय किंवा महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय, या गोष्टी बऱ्याचशा महिलांना आणि ज्या इतर समाजातील स्त्रिया आहेत त्यांना तर अजिबातच माहिती नाही. ते काय म्हणतात की 14 एप्रिलला तुमच्या बाबासाहेबांचं काहीतरी असतं ना, 6 डिसेंबरला तुमच्या बाबासाहेबांचं काहीतरी असतं ना, असं म्हणतात. पण हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी ज्याप्रमाणे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18
बजावले. त्याचप्रमाणे बिजू पोळतीसाठी सुद्धा त्यांनी 4 वर्ष 1 महिना 26 दिवस इतके दिवस त्यांनी काय केली, मेहनत घेतली. त्यामध्ये त्यांनी काय केलं की म्हणजे एखादी व्यक्ती आपलं मृत्यूपत्र तयार न करता जर मरण पावली तर त्यामध्ये म्हणजे तिच्या मिळकतीचं संपत्तीचा वारसदार ठरवण्याचा अधिकार, त्याचप्रमाणे त्यामध्ये पोटगीचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, विवाहाचा अधिकार, त्यानंतर दत्तक घेण्याचा अधिकार, त्यानंतर अज्ञान पालकत्वाचा अधिकार, हे जे वेगवेगळे अधिकार आहेत त्या अधिकारांचा समावेश त्यांनी बिजू पोळतीमध्ये करण्यात आला. आणि आज त्या स्त्रियांना माहीत नाहीये की महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय किंवा जयंती म्हणजे काय. आज सकाळीच एक गोष्ट घडली माझ्याबाबतच की मी सकाळी कामावर जात होती, एका रिक्षामध्ये बसली, तो मोमेंटिंग होता म्हणजे, तर तो काय म्हणाला की बाबासाहेब की जयंती और मतलब 6 दिसंबर और जो 14 एप्रिल एक ही दिन में आते. आता तो काय म्हटलंय 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल, महिन्याचा फरक तर कळतोय ना. म्हणजे त्याला 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल या दोन्ही गोष्टी काय वाटतात आहे, एकच वाटतात आहे. तेव्हा मी त्याला सांगितलं की या दोन्ही गोष्टी काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे अजूनही त्यांना जाऊन 68 वर्ष झाली. त्यानंतर संविधानाचा आपण अमृत महोत्सव साजरा केला, पण तरी सुद्धा या काही बेसिक गोष्टी आहेत त्या त्यांना माहिती नाहीये. पण त्यांना अधिकार मिळावे म्हणून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं, कायदे मंत्री पदाला लाथ मारली होती. जेव्हा त्यांचे वडील निधन पावतात आणि त्यांचे वडील निधन पावल्यानंतर ती जी बहीण असते ती बहीण आपल्या भावाकडे जाते आणि त्याला अगदी आदराने म्हणते की वडिलांच्या संपत्तीमध्ये जेवढा अधिकार भावाचा आहे किंवा जेवढा अधिकार मुलाचा आहे तेवढाच अधिकार मुलीचा देखील आहे, अशी ती ज्यावेळेस सांगते आणि 50% प्रॉपर्टी मागून घेते. पण ही जी प्रॉपर्टीचा जो अधिकार तिला मिळाला आहे तो कुणामुळे मिळालेला आहे, तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे. आणि खरंच आज म्हणजे त्या स्त्रियांना आपण ठणकावून सांगण्याची गरज आहे की ही जी देण आहे ती देण तुला कुणामुळे मिळालेली आहे, बाबासाहेबांमुळे मिळालेली आहे. आणि त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या मुलांना काय केलं पाहिजे, त्या प्रकारचे धडे दिले पाहिजे. त्यांना सुद्धा संविधान म्हणजे काय किंवा संविधानातली जी वेगवेगळी कलमं आहेत ती त्यांना पाठ असायला पाहिजे. ज्यावेळी आपण आपल्या मुलांना म्हणजे ज्या प्रकारे घरामध्ये त्यांना आपण पंचशील शिकवतो किंवा शाळेतला अभ्यास शिकवतो, तर त्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे, संविधान सुद्धा त्यांना शिकवलं पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय संविधान.